मित्रांनो तुम्ही पाहताय आणखी एक नंदी गुलाबात आलेला. दादा आपली ओळख सांगा. माझं नाव आतिश अशोक पाटील, राहणार चिंचपाडा पनवेल. नक्कीच दादा, आज गट पास झाला नंदी, काय सांगाल नंदीबद्दल? काय 3 फेऱ्याचं मैदान आहे आणि गट पास झाल्याला बरं वाटतं मैदान आल्यावर. मला बरं वाटतं. कसं सांगाल, कारण मुंबई म्हटलं की बिनजोड कंटिन्यू असतात. 3 फेऱ्याला मैदान खूप कमी म्हणजे नसतातच, पण आता चालू झालेले आहेत मुंबई साईडला. मुंबईमध्ये वर्षभरात एक 4-5 मैदान होतात 3 फेऱ्याचे. आज आमचा सोनू बपुतरावचा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने मैदान घेतलेलं आहे. त्यासाठी रायगड पनवेल सगळ्याची बैलगाडी मालक आले आहेत आणि आमचा भाऊवाला आहे साजेप्रो पटेल, नवी मुंबई खेरणे. नक्कीच दादा, काय सांगाल आजच्या मैदानाच्या नियोजनाबद्दल काय सांगाल? नियोजन एक नंबर आहे आणि मैदान पण बैलांना पळाला मस्त, लाल मातीचा मैदान आहे. आणि आज आपल्या गाडीनं गट पास केला, काय सांगाल आपल्या नंदींच्याबद्दल काय सांगाल? हा नंदी आता नागपूरवरनं आलेला आहे आणि त्याला पैरा होता आपल्या प्रवीण पाटील बोनिवली यांचा पोलीस. 28मध्ये गटपास झाली गाडी, चांगला वाटला आज. नक्कीच दादा, आणखी काय सांगाल आज नियोजन कसं झालं? नियोजन काय मग आता बोनिवलीच्याच मैदानात आम्ही बिनजोडला पळालो होतो ही गाडी, म्हणून ही गाडी आता आम्ही 3 फेऱ्याला पळवली. 3 फेऱ्याला म्हणून पळवली, तिकडे गट पास बिनजोडला हा गुलाल झाला होता बिनजोड. नक्कीच. आणखी आपल्या दावणीच्या आणखी कोणकोणते नंदी आलेले आहेत? एकच झाला, एक तो आमचा घरचा सैतानी घालाय. नक्कीच सैतान सुद्धा आणलेला आहे. सैतान गेलेला आहे पळायला की अजून पळायला? ना आता अजून टाईम आहे, तो 85मध्ये पळणार आहे. 85 मध्ये पळणार आहे. सैतानबद्दल काय सांगाल? सैतान बघूया आता काय करते. हा तुम्ही खरेदी केलेला नंदी आहे की? खरेदी केलेला आता 2 मैदान पळून खरेदी केला. पण 2 मैदान पळून मग नंतर खरेदी केला. कशी काय खरेदी केली, काय बघून केलं? बैल चांगला पळतोय, तिकडं टॉपमध्येच पळतोय नागपूरमध्ये. आता 2-3 मैदान इथं गुलाल केले म्हणून खरेदीच केलं डायरेक्ट खरेदीच केला. काय अपेक्षा असणार आहे आज 3 फेऱ्याच्या मैदानात? बघूया गुलाल झाला पाहिजे एवढी अपेक्षा, बाकी काय नाही. एवढीच अपेक्षा आहे. काय सांगाल 3 फेऱ्याचं मैदान आणि बिनजोड, कारण तुम्ही कंटिन्यू बिनजोडमध्ये असता, 3 फेऱ्यामध्ये भरपूर कमी दिसता, काय सांगाल त्याबद्दल? काय सांगाल? बघा बिनजोडचा खेळ आमचा म्हणजे आमच्या आजोबा पंजोबापासून हा बिनजोडचा खेळ आहे आमचा. 3 फेऱ्यामध्ये आम्ही कमीच असतो आणि कसं झालं आता आमची बैलं डेली सातारा कराड भागात असतात, त्यामुळे 3 फेऱ्या आणि बिनजोड चालू असतो आता आमचा. कंटिन्यू आता चालूच असते. तिकडे तुम्ही कधी जाता तिकडे 3 फेऱ्याला वगैरे जाता? आम्ही जातो इथं मोठे मैदान असल्या जातो आणि पावसाळ्यात तर नेहमी तिकडेच असतो आम्ही. पावसाळ्यात तिकडेच असतात. नक्कीच दादा, आपलं नाव सांगा एकदा. माझं नाव साजेबराव पटेल, नवी मुंबई खेरणे. नवी मुंबई खेरणे. काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल? काय सांगाल आपण? चांगलं आयोजित केलेलं आहे. आपला नंदी आलेला आहे? माझं आले मागे लक्षा. गटपास झालाय तो पण गट पास झालेला. काय सांगाल त्याबद्दल? काय सांगाल? काय चांगला झाला, गाठपास झाला. ते कोणता पैरा होता आज? मना किस्मत कशेलीचा. किस्मत होता. नक्कीच तुम्ही पाहताय किस्मत बरोबर होता. काय सांगाल नियोजन कसं झालं होतं आजचं? नियोजन त्यांचा योग्य एक फोन आला, बोलतो आम्हाला शेड असाचं मैदान आहे, बैल पाहिजे, तर दिला आपण त्यांना बैल. नक्कीच. आणखी काय सांगाल आपल्या नंदीबद्दल? काय सांगाल कसा पळ आहे आपल्या नंदीचा? नंदीचा पल चांगला आहे. आणि दावणीला एकच नंदी आहे की आणखी काही नंदी आहेत? आणखी आहेत 2-3 नंदी आहेत. 2-3 नंदी आहेत. काय सांगाल त्या नंदींना घेऊन आलात की ते घरीच आहेत? ते साताऱ्याला साताऱ्याला ते पण तिकडे 3 फेऱ्यामध्ये पळतात? 3 फेऱ्यामध्ये पळतात. नक्कीच दादा, धन्यवाद या छोट्याशा मुलाखतीबद्दल. दादा तुमचं पण धन्यवाद. दादा तुमचं पण धन्यवाद मुलाखत घेतल्याबद्दल.